हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर बघितलं सगळीकडं कपडेच कपडे, कपडेच कपडे, जिकडं बघावं तिकडं कपडेच कपडे झालेत आमचे. कारण आज सुतक फिटले आणि माझी इकडं गोधड्या सुकत घालायच्या पण राहिलेल्या आहेत. तर पहिलं म्हणलं आता पोटोबा करावा, कारण सकाळी गोधड्या पिळून टाकल्या. चौधरी साहेब कामाला जायचे होते, मग त्यांचा डब्बा, आंघोळ झाली पाहिजे. आज सुतक फिटले ना, मग पुसून काढायची घरं वगैरे वगैरे सगळी काय बरीच अशी कामं होती. आणि मग म्हणलं कपडे नुसती धुवून फेकत गेली पवळीवर आणि आता सुकत घालते. खाणं पिणं झाले मस्तपैकी. 10 दिवस झालं कपाळाला टिकली वगैरे काय नव्हतं, तर ते कसं तरी दिसत होतं. आता जरा फ्रेश झाली. आंघोळ वगैरे मागाशीच झाली, पण मी डोकं विचारलं होतं, अजून पण डोकं नाही विचारले, पण जरा टिकली लावली, सिंदूर लावला. ह्याच्याशिवाय शोभाच नाही खरं तर बाईला. आणि मसाल्यासाठी बघितलं कांदा वाळवून ठेवलेला हा, तर वाळून वाळून कॉळ झालाय कांदा. आता काय नियम आहे आमच्याकडं, गावात देवाला तेल लागले. परवाच्या दिवशी आमची गावची यात्रा आहे, तर गावात देवाला तेल लागले. लयच झाली भिंत खराब कशी तरी, ही बघू वाटत नाही, पण अशी दिसत नाही समोर एवढी धुळबिळ बसलेली, पण तिचा कलरच डल झालाय तसला. तर हां, मी काय सांगत होती, गावात देवाला तेल लागले ना आता, मग तेल लागल्यावर मसाला भाजत नाहीत. देवाला तेल म्हणजे जत्रा आहे आमच्या गावची. कॅमेरा पुसू का जरा. तर आमच्या गावची जत्रा आहे 2 दिवसांनी. 5 दिवस आधी देवाला तेल लागतं, यात्रेच्या आधी. आणि मला तुम्हाला काय दाखवायचं होतं माहिती आहे का? अरे कुठं गेली कोंबडी? हां, मला हे बघा तुम्हाला दाखवायचे. मला वाटलं दुसरीच कोंबडी कुठली आहे का काय. माझ्या ना कालपासून 3 कोंबड्या, एका दिवसात काल 3 कोंबड्या मेल्या माझ्या. आणि आज परत एक कोंबडी पायवाकडे झाले तिचे. तर तुम्हाला दाखवते आता कसं काय झाले. चप्पल घालायसाठी मी आली, मला ना तिकडे जाऊ वाटत नाही. मी रोज झाडू मारत नाही शेडमध्ये, एक एक दिवस आड करून, एक एक दिवस आड करून, आणि चिपाडं बिपाडं पायाला लागतात ना, म्हणून मग मी तिकडे शेडमध्ये जास्त जात नाही. तर मी तुम्हाला दाखवते काय झाले. तर आता हिला कसला रोग म्हणायचा हा. एका दिवसात 3 कोंबड्या काल गेल्या माझ्या, आणि ही चौथी. हे बघा, थोड्या अंतरावर जाती की लुळी होऊन पडती खाली. तर एक तर माझ्याकडं 7-8च कोंबड्या होत्या, 6-7 असतील कोंबड्या जास्तीत जास्त. आणि 6-7 कोंबड्या असतील जास्तीत जास्त. मी काय अरे देवा, माझं मकवान वाळून चाललंय. कडक ऊन लागायला लागले आता, मकवानाला सुकल्यासारखं झाले, कडेला टाकावं लागेल सावलीत. तर हां, मी काय सांगत होती की माझ्याकडं 7-8, 6-7च कोंबड्या होत्या माझ्याकडे, लई नव्हत्या कोंबड्या. आणि आता चैत्र महिना लागल्यापासून 2-3 अंडी रोज निघत होती. नाहीतर 2 अंडी दिवसातनं भेटायची बास. नाहीतर चैत्र महिना लागल्यापासून 4-4 अंडी भेटायला लागली होती. आणि आमच्याकडं चैत्र महिन्यात नॉनव्हेज खात नाहीत अजिबात. तर मला वाटलं देवा, आता इतके दिवस खायचं होतं घरातल्या माणसांना, तर तेव्हा अंडी निघत नव्हती. आणि आता अंडी खायची नाही तर एवढी अंडी निघतात. म्हणलं एखादी कोंबडी बिंबडी बसवील, चला असू द्या, जाऊ द्या. आणि हे काय की तसं अंडी निघायची बंद झाली. मी विचार करते असं का कोंबड्या का अंडी घाली नाहीत. तर काल एका दिवसात 3 नाहीत मेले माझ्या कोंबड्या, 4 मेल्या काल एका दिवसात. तर कशा सांगते तुम्हाला. एक आहे ना, हा नारळ आहे ना इथला, त्या नारळाच्या बुडात एक मरून पडली होती कोंबडी. तर मला वाटायचं गारव्यालाच बसली, म्हणून मी दिवसभर तिला लक्षच दिलं नाही. आणि संध्याकाळच्या टायमाला मी तिला हुसकायला गेली की ही अशी का बसून राहिली, दिवसभर एकाच जागेवर बसली. तर ती मरून पडलेली होती ती कोंबडी. नंतर एक ड्रमच्या जवळ तिथं पण एक कोंबडी अशी, कोंबड्या कशा उन्हाचं जरा कुठं गारवा भेटला का नाही त्याच्यात उकरून अशा खाली लोळत बसतात, म्हणजे मातीची आंघोळ करतात कोंबड्या. तर तशी बसली होती एक काल दुपारी. आणि परत मी काही तिच्याकडे लक्ष दिलं नाही, निवांत बसते झाडांच्या सावलीला ही कोंबड्या. परत संध्याकाळी चौधरी साहेब आले कामावरून, आणि कशासाठी गेले असतील तिकडं. तर मला म्हणले, राणी ही तर कोंबडी मरून पडली टाकीजवळ पाण्याच्या. तर मी म्हणलं नाही हो, बसली होती अहो एक दुपारी कोंबडी तिथं. आणि मग मी त्यांना सांगितलं की आज मला नारळाच्या बुडात पण एक कोंबडी मेलेली सापडली.
तर म्हणले कसं काय काय फिरून बिरून गेलं का काय काय चावलं बिवलं का काय कोंबड्यांना असं मला म्हणले. तर मी म्हणलं नाही, कुत्रं घरी आहे, कोंबड्या ओरडल्या असत्या, मी पण दिवसभर घरीच आहे, कारण सुतक काढायचं चालू आहे माझं कालपासून. मग म्हणलं काय दिसलं तर नाही बाबा, असं मी त्यांना बोलली. तर तरी पण आमच्या दोघांच्या मनाला असं वाटलं की काय गेलं असेल कोंबड्यांच्या वासाने, ह्यांनी काही एखादं लांबकं जनावर बिनवर आलं असलं तर फिरून गेलं असेल असं वाटलं आम्हाला. आणि आम्ही दोघं पण शांत झालो. पण आज सकाळी पहाटे म्हणजे दिवस उगवायला लागला होता. चौधरी साहेब उठले, बाहेर इकडं फिरत होते, जरा बाहेर इकडं तिकडं करत होते. त्यांना शेण उचलायचं होतं अजून. आणि मी तर अंथरुणातच होती, मोबाईल बघत होते मी. म्हणजे रात्रभरात किती फॉलोअर्स वाढले, काय कमेंट्स वगैरे आलेत का, हे असं सकाळी उठल्या अंथरुणात झोपेतून उठलं की पहिलं मोबाईल बघून चेक करत असते, किंवा मग वॉच टाईम किती झाला आपला हे असं बघत असते. तर मी मोबाईल बघत बसली होती. दिवस उगवायचा होता, तांबडंच फुटलं होतं नुसतं, अजून टाईम बघितला नव्हता किती वाजलेत ते. तर जरा जरा उजळायला लागलं की कोंबड्या खाली उतरतात लिंबाच्या झाडावरून. त्या लिंबाच्या झाडावर माझ्या कोंबड्या बसलेल्या असतात. तर एक कोंबडी फडफड फडफड करत खाली पडली. तर खाली पडली, मग म्हणजे मी वटेवर झोपलेली होती, मला असं वाटलं की कोंबड्या उतरायला लागल्या खाली आता वरनं, उजडायला लागलं म्हणून. तर चौधरी साहेबांना वाटलं की अजून तरी एक बी कोंबडी उतरली नाही झाडावरनं, हीच कशी काय उतरली आणि कसं काय हालत नाही तिथनं, म्हणून परत तिच्याजवळ गेले. जाऊन बघितलं तर मला म्हणतात राणी वरनं कोंबडी पडली खाली आणि मरून गेली. तर मी म्हणलं काय बोलताय? तर बोलले हो खरंच माझ्यासमोर. आता मी म्हणलं हा, मी पण बुडलेली बघितली, पण मला वाटलं रोज उतरते तशा उतरली असेल कोंबडी. तर म्हणतात अरे मनानेच पडली वरनं खाली, लिंबावर बसलेली आणि तिचं पाय आकडून गेलेत म्हणतात, एकदम पाय वाकड झालेत तिचं. म्हणलं अरे देवा, आणि मरून गेली. ती पण नेऊन फेकली तिकडं. आणि मग अशी शेळ्या पाणी पाजताना मी बघते, तर अजून एक कोंबडी बसली. मी आता जी तुम्हाला दाखवली ना, तर ती कोंबडी अजून एक बसली. आणि काल सकाळी उकिरड्यावर कोंबड्या जातात माझ्या दरवाजातच उकिरड्या आहे. तर त्या उकिरड्यावर एक पलीकडनं गिनी गोलातनं, थांबा एक दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर ते बघा, इथं ही जी गाय दिसते ना, हिच्या पलीकडं उकिरडा आहे, थोड्या अंतरावर आहे लांब. जितक्या अंतरावर माझ्यापासून गाय आहे ना, तितक्याच अंतरावर तिच्यापासून उकिरडा आहे. आणि त्या उकिरड्याच्या पलीकडं गिनीगोल गवत लावलेले. तर हे जे वैरण करायला आता गेलेत ना, त्यांचंच ते गिनीगोल गवत आहे. तर त्या गिनीगोल गवतातून बोका आला आणि अशी झडप मारली. शेरू असल्यावर बोका येत नाही अलीकडं, पण शेरू गेला असेल कुठं, कॅनल बिनेलला जाऊन बसला असेल. सकाळ सकाळी फिरतात, इकडं तिकडं फिरतो तो. माणसं कोणी गेली कुठं बाहेर की त्यांच्या मागं जातो. जर शेरू असता तर त्यांनी माझी कोंबडी वाचवली असती. पण शेरू गेला होता कुठं बाहेर काय माहिती. चौधरी साहेब पळाली तिच्या मागं, पण ती काय काल भेटली नाही. म्हणजे काल एक बोक्याने नेली, 2 झाडाखाली मरून पडल्या. आज पहाटच एक कोंबडी मेली, झाडावरनं खाली पडली. आणि आता एक वाकडी होऊन बसली. अजून कसला रोग म्हणायचं हा, एकाएकीतच एवढ्या माझ्या कोंबड्या गेल्या. म्हणजे 5 कोंबड्या गेल्या. 400-400 रुपयाला एक कोंबडी म्हणलं तर 4×5 = 2,000 रुपयाचं नुकसान झालं माझं. माणूस इथं घरातल्या माणसांना एक कोंबडी कापायचं म्हणलं तर विचार करतं तेवढ्या कोंबड्या कमी होतील, जाऊ दे. मध्ये एक कोंबडी बसवली होती, तर त्या कोंबडीने काढलेली 16 पिल्लं. 16मधनं 7 पिल्लं जगलेत आता फक्त. कुठं घारीनीच नाही, कुठं कावळ्यानीच नाही, कुठं पाण्यात पडूनच मर. ती अशी मर होऊन आहे ना, फक्त 7 पिल्लं वाचली. ह्याच्यामुळं ना मला आता कोंबड्याच करू वाटणं झालेत. कोंबड्या भरपूर केल्या तर कसं असते, अशा थोड्या आपण 7-8च कोंबड्या केल्या ना घरच्या वापरापुरत्या, तर त्याला लसीकरण करता येत नाही. कारण लसच द्यायची म्हणलं ना, मेडिकलवाले 100 कोंबडीची लस देतात. 100 कोंबडीच्या कमी अजिबात लस देत नाहीत ते. आणि मग 100 कोंबड्या आपल्याकडे नसतात, त्यामुळे लसीकरण करता येत नाही घरी. आणि या अशा अचानकच मरायला लागले की कळत पण नाही कुठला रोग झाला आणि काय झाले ते. तर आता काय नाही इलाज झाला, घरात बसून 2,000 रुपयाचं नुकसान झालं माझं काल. तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. तुम्ही म्हणताल काय ही गारानं गात बसली आज, जिकडचं नाही तिकडचं. तर म्हणलं चला छोटीशी अपडेट द्यावी, म्हणजे माझा मूडच ऑफ झाला. एकतर रुपयाची कमाई नाही आपली, आणि गिरायक आलं तरी मी कोंबड्या विकत नाही, कारण वाटतं तेवढ्याच अजून अंड्याला होतील घरातल्या माणसांना खायला. विकत अंडं घ्यायला 10 रुपयाला एक अंडं विकत घेऊन खायला घालणं होते का? मग त्यापेक्षा आपली घरची अंडी निघली, 1-2 दिवसांनी दोघांपुरती भाजी होऊन जाते छान अंड्याची. म्हणून मी कोंबड्या विकत नाही, आणि शक्यतो बसवत पण नाही जास्त. कारण ह्या अशा माझ्या कोंबड्या लांब लांब फिरतात, कंपाऊंड नाही, काय नाही, जाळी नाही कुठं कोंबड्यांना. त्याच्यामुळं
मग मी जास्त कोंबड्यांच्या पण भानगडीत पडत नाही. वर्षातनं 1 नाही तर 2 कोंबड्या बसवत असते. आणि बघा ना, आता हाय त्याचं पण नुकसान झालं. अजून 2 कोंबड्या खुडूक बसल्या डब्यात. मला असं वाटतंय की त्यांना बसवावं. कुठला रोग आला असला तर त्या वाचतील तरी. घरात असे कुठले रोग आले ना, पटकन कोंबड्या बसवल्या ना की त्या कोंबड्यांना आजार होत नाही. तो अंड्यावर बसवलेल्या कोंबड्यांना, म्हणजे कोंबडीत कोंबडी मिसळत नाही ना, वेगळी बसते ती. आता ती खुडूक बसलेल्या कोंबड्या डब्यात, त्यांना जर आता पटकन बसवलं मी इतक्यात घाई करून, तर त्या कोंबड्या वाचतील. पण काय होतं माहिती का, उन्हाळ्याचं गरमीत कोंबडी अंडी घोळत नाही. अंडी घोळत नाही म्हणजे पिल्लं निघत नाहीत, गंदे अंडी होतात. कारण कोंबडी वरची हीट असती, कोंबडीच्या अंगातनं निघालेली उब असते आणि अंडी पण गरम झालेली असतात. तर ती गरम झालेली अंडी घोळत नाही कोंबडी, पळतात ना अंडी घोळताना. त्याच्यामुळं कोंबडीला जर बसवायचं म्हणलं तर आता थंड जागेत बसवावं लागेल. माझं हिथं पत्रा, घरात पत्रा, शेडमध्ये पत्रा, मी कुठं थंड जागेवर तिला बसवू कोंबड्यांना त्या. तर आता काय माहिती, सगळाच फडशा होतोय की काय कोंबड्यांचं, मला जरा टेन्शनच आलं आहे. तर जे काय असेल ते असेल, जे होईल ते होईल. आता काय करावं. एवढी मी 2-3च कोंबड्या घेतल्या होत्या, मुंबईवरनं आली होती तेव्हा. त्याच्यावर मी किती कोंबड्या विकल्या, किती अंडी खाल्ली, पोरांना किती अंडी घेऊन दिली मुंबईला, किती अंडी विकली त्याचा नियम नाही. मी हल्लीच कोंबड्या कमी केल्या होत्या, कारण लय वट्यावर त्रास देतात कोंबड्या. घरी नसला आपण शेतात गेलं की वट्यावर येऊन घाण करतात, म्हणून मी कोंबड्या कमी केल्या होत्या. नाहीतर 10-15 कोंबड्या असायच्या. आणि आता मी पूर्ण कोंबड्याकडे लक्षच द्यायचं बंद करून टाकलं. तर 2-4 होत्या हातापुरत्या, तर त्या पण गेल्या. कालपासून काटा निघलाय कोंबड्यांचा. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी लय वायफळ बडबड करत बसली आणि मी आज कुठलं रुटीन पण शेअर केलं नाही तुमच्यासोबत, कारण मी सकाळपासून आहे ना लय बिझी होती. एकटीने सुतक काढायचं, एकटीने म्हणायचं नाही अजून. एकटीने म्हणलं की मग बायका हसतात, मला म्हणतात आमच्यात काय 10 जणीत काय करायला. तर कसं असते 10 जणी म्हणजे त्यांच्या घरात सासू सासरे, दीर जावा नणंद, कोण नाही कोण असतं करू लागायला. ते त्यांच्या ध्यानातच येत नाही. मला कसं, चौधरी साहेब उठले की कामाला जाणार, त्यांचा पहिला डबा करून द्यायला लागतं. नंतर गुरांची वैरण काढी बघायची आणि अण्णांचं जेवण झालं पाहिजे. मग तिथून पुढं मग कामाला, बाकीच्या कामाला जी काही माझी कामं असतील ते. आणि असं आहे का की बाबा मी आता बसली जागेवर आणि आता मला उठायचा कंटाळा आला, तेवढा तांब्या भरून आणून देईल मला कोण, नसतंय ना. म्हणून मी म्हणत असते एकटी. पण असो, मला एकटी आहे असं नाही म्हणायचं. फक्त मला असं म्हणायचं, एकटीने करायचं म्हटलं कसं असतंय की कुणी गोधड्या धुतल्या तर कुणी वाळायला घालतं नेऊन, कुणी पाणी काढून देते गोधड्या धुवायसाठी. अशी कामं वाटून केल्यावर जरा पटकन होऊन जातात. आणि एकटीनेच पाणी बाथरूमपर्यंत न्यायचं, परत तिथं गोधड्या धुवायच्या, परत त्या पिळून वाळायला घालायच्या, म्हणजे थोडं जास्त होतं ना काम. तर ते लक्षात येत नाही. म्हणजे सोशल मीडियावर नाही, आमच्या इथलं आसपासचं सांगते. मी जर म्हटलं ना की एकटीनेच करायचं आहे बाबा मला, तर हसतात, मला म्हणतात आमच्यात काय 10 जण करतात का काय. तर असो, मला खूप काम होतं आज. आणि काय म्हणतात ते, सुतक फेडायचं म्हणल्यावर 10 वाजेपर्यंत सगळं व्हायला लागतं. तर मी काय केलं माहिती का, इमानदारीने तुम्हाला सांगते, 10 वाजेपर्यंत फक्त धुवून फेकलं, वाळत नाही घातलं. आणि आता मला ते वाळत घालायचं आहे, कारण 10 वाजेपर्यंत धुवायचं, वाळायला घालायचं, नंतर घरं पुसायची, नंतर आंघोळ, नंतर जेवण, एवढं सगळं माझ्याच्याने होणारच नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, आधी चौधरी साहेबांचा डबा बनवून दिला. खरं सांगते, आधी चौधरी साहेबांचा डबा बनवून दिला, चहा बनवून पिला मी. नंतर पाणी भरून घेतलं, कारण मला जास्त पाणी लागणार होतं. पाणी भरून घेतलं. नंतर ही धबाधब कपडे, जेवढी म्हणजे आपल्याला जेवढी वापरातली असतात ना तेवढी सगळी कपडे धुवून टाकायला लागतात. जी लांब ठेवलेली कपडे त्याला नाही बाबा कोणी हात लावले. आणि नंतर ते पाणी खाली झालेलं पुन्हा पाणी भरून घेतलं, नंतर आंघोळ केली. असं झालं. त्याच्यात मला एकदम दमल्यासारखं झालं. नंतर गुरांची वैरण काढी करून गुरं सावलीला येऊन बांधली. आणि आता जरा रिलॅक्स झाली. पण रिलॅक्स बसून चालणार नाही, कारण अजून कपडे सुकत घालायचे. तसं तर कालपासून आभाळ येते. काल संध्याकाळच्या टायमाला आभाळ आलं होतं, दिवस मावळताना आभाळ आलं होतं. पण पाऊस नाही झाला आमच्याकडं. वादळ भरपूर सुटलं होतं, हवा बिवा, पण पाऊस नाही झाला. तर आज पण म्हणतायत पाऊस येण्याची शक्यता आहे. मग काय माहिती पाऊस येतोय का काय. जर आला बिला लवकर बाबा तर मग माझे कपडे सुकायचे नाहीत. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आवडणारच नाही तुम्हाला व्हिडिओ, मला माहिती. तरी पण माझं म्हणायचं काम आहे म्हणून मी म्हणते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.